नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुहास अमृतकर आपल्या द टार्गेट अकॅडमी नाशिक या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष असं स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण येणाऱ्या CET, JEE आणि नीट या एंट्रन्स एक्झामसाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्यात टॉप कोर्स आपण सुरू केलेला आहे येणाऱ्या एंट्रन्स एक्झामसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स मधील सगळ्यात इम्पॉर्टंट जास्त वेटेज असलेला टॉपिक म्हणजे मॅट्रायसेस, तर याचा आज आपण बेसिक प्लस क्वेश्चन कसे विचारले तर यावरती आज आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस म्हणजेच काय? इट इज अन set of element which is represented in row and column is called as matrix. काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डेफिनेशनची काहीच म्हणजे डेफिनेशन कोणी विचारत नाही. फक्त काय, मॅट्रायसेस हा एक सेट ऑफ एलिमेंट आहे आणि हा नेहमी कोणत्या स्वरूपात दाखवतात? रो आणि कॉलम. आता रो म्हणजे काय? समजा मॅट्रिक्स आपण दाखवताना कसं दाखवतो? असं दाखवतो. आता रो म्हणजेच काय? समजा मी घेतलं 1 2 3 4, जे आडवे असतात हॉरिझॉन्टल त्यांना आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? रो म्हणतो. काय म्हणतो? रो. जे हॉरिझॉन्टल आडवे असतात त्यांना काय म्हणतो आपण? रो. जे उभे असतात विद्यार्थी मित्रांनो त्यांना आपण काय म्हणतो? कॉलम म्हणतो. काय म्हणतो? कॉलम 1 अँड कॉलम 2. जे उभे असतात त्यांना आपण काय म्हणतो? कॉलम. आणि जे आडवे असतात त्यांना काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? आपण रो. मग आता इथे बघा, रो किती विद्यार्थी मित्रांनो? समजा कधी कधी क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑर्डर विचारली. काय विचारली विद्यार्थी मित्रांनो? ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. आता ऑर्डर काय असते बघा, इथे रो किती विद्यार्थी मित्रांनो? 2. किती रो? 2. आणि कॉलम किती विद्यार्थी मित्रांनो? 2. मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती झाली? 2/2. किती झाली विद्यार्थी मित्रांनो? 2/2. आपल्याला सर्व बेसिक आधी माहिती असणं गरजेचं आहे आणि टार्गेट अकॅडमीचं हेच वैशिष्ट्य आहे, एकदम बेसिक पासून सांगतात, डायरेक्ट क्वेश्चन कडे न जाता. मग बघा, ऑर्डर काय झाली विद्यार्थी मित्रांनो ह्या मॅट्रिक्सची? 2/2. पहिले आपण काय दाखवतो? रो. आणि नंतर काय दाखवतो? कॉलम. रोलाच आपण कशाने डिनोट करतो विद्यार्थी मित्रांनो? m. आणि कॉलमला कशाने डिनोट करतो? n. मग ही काय झाली? m/n ऑर्डर. समजलं इथपर्यंत? मग आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला मॅट्रिक्स काय आहे हे समजलं असेल तुम्हाला. आता पुढे आपण बघूया टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. काय बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. आणि MCQ मध्ये टाइप्स वरती पण क्वेश्चन असतात. काय? टाइप्स वरती पण क्वेश्चन असतात. तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो एक एक टाइप. तर व्यवस्थित समजून घ्या. पहिला टाइप आहे विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्सचा रो मॅट्रिक्स. कुठला टाइप आहे विद्यार्थी मित्रांनो? रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स म्हणजेच काय? ज्या मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असेल. काय? सिंगल रो असेल त्याला आपण काय म्हणतो? रो मॅट्रिक्स. कॉलम कितीही असू शकतात, फक्त काय, रो मॅट्रिक्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय, सिंगल रो असली पाहिजे त्याला आपण काय म्हणतो? रो मॅट्रिक्स. बघा, रो म्हणजे काय? आडवं. रो किती आहे? सिंगल. कॉलम किती असतील त्याला आपल्याला काहीच फरक पडत नाही. फक्त रो मॅट्रिक्स मध्ये काय, आपल्याला रो काय पाहिजे? सिंगल पाहिजे. सेकंड टाइप आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलम मॅट्रिक्स. कुठला? कॉलम मॅट्रिक्स. बघा आता माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला टाइप समजला असेल. रो मॅट्रिक्स म्हणजे काय? सिंगल रो. तसंच इथे कॉलम मॅट्रिक्स आहे म्हणजेच काय, इथे कॉलम किती असेल बाळांनो? एकच असेल. कॉलम किती असेल? एकच. जसं रो मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असतो तसं कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय? एकच रो असतो, एकच कॉलम असतो. कॉलम म्हणजेच काय? व्हर्टिकल. एकच कॉलम आहे म्हणून कॉलम मॅट्रिक्स. दोन टाइप एकदम परफेक्ट झाले. एकदा लेक्चर ऐकल्यानंतर मी गॅरंटी देतो कायमस्वरूपी लक्षात राहील तुमचं, ही माझी गॅरंटी. आता थर्ड आपण बघूया. थर्ड मॅट्रिक्स बाळांनो
तो म्हणजे कुठला? स्क्वेअर मॅट्रिक्स. कुठला? स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय बाळांनो? असा मॅट्रिक्स जिथे रो आणि कॉलम हे सेम असतील, म्हणजे नंबर ऑफ रोज काय? नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. रो आणि कॉलम सेम असतील त्याला आपण काय म्हणणार? रोला कशाने दाखवतो? एम ने, आणि कॉलमला कशाने दाखवतो? एन ने. ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलम सेम असतील त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? स्क्वेअर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण मॅट्रिक्स घेतला तर तो काय आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा रो किती बाळांनो? इथं 2 आणि कॉलम किती? हे 2. तर त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? स्क्वेअर मॅट्रिक्स. समजलं सगळ्यांना? जाऊया पुढच्या टाइप कडे. नेक्स्ट मॅट्रिक्स बाळांनो डायगोनल मॅट्रिक्स. कुठला? डायगोनल. आता ह्या टाइप्स वरती कुठल्याही टाइप वरती आपल्याला काय क्वेश्चन मध्ये विचारू शकतात, म्हणून हे टाइप आपल्याला खूप महत्वाचे. आता बाळांनो डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच काय? आता सगळ्यात आधी डायगोनल काय ते समजून घ्या. समजा मी आता 3x3 मॅट्रिक्स घेतो. काय? 3x3, 1 2 आणि 3. हा जो मॅट्रिक्स आहे विद्यार्थी, हा जो आहे त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? डायगोनल म्हणतो. काय म्हणतो? डायगोनल. नेहमी असाच असतो डायगोनल. त्याला आपण काय म्हणतो? डायगोनल. ज्या मॅट्रिक्स मध्ये डायगोनल इलेमेंट प्रेझेंट असतील. प्रेझेंट म्हणजेच काय? बाकीचे इलेमेंट काय? 0 असतील. बाकीचे इलेमेंट काय बाळांनो? 0 असतील. फक्त काय? डायगोनल मध्ये ते इलेमेंट काय असतील? प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे तिथे काहीतरी नंबर असतील. बाकीच्या ठिकाणी काय? 0 0 0 असतील आणि फक्त त्या डायगोनल मध्ये काहीतरी तिथे नंबर असतील. त्याला आपण काय म्हणतो? डायगोनल मॅट्रिक्स. समजलं असेल तुम्हाला? फक्तच काय? डायगोनल इलेमेंट प्रेझेंट असतील आणि बाकीचे काय असणार आहे? 0 0 0. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? डायगोनल मॅट्रिक्स. समजलं असेल? जाऊया पुढे. पुढचा आता हे 4 टाइप जर तुम्हाला समजले असतील बाळांनो तर पुढच्या टाइप कडे जाऊया आपण. पुढचा टाइप आहे आपला डायगोनल मॅट्रिक्स नंतर स्केलर मॅट्रिक्स. कुठला बाळांनो? स्केलर मॅट्रिक्स. आता बाळांनो स्केलर मॅट्रिक्स म्हणजेच काय? डायगोनल मॅट्रिक्स आणि स्केलर मॅट्रिक्स जवळ जवळ काय? सेम आहे. फक्त फरक काय? डायगोनल मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट सेम होते का? नाही. पण स्केलर मॅट्रिक्स मध्ये काय? डायगोनल एलिमेंट सेम असतील. समजा जर इथं 5 असेल तर इथे पण 5 असेल, इथे पण 5 असेल आणि बाकीचे काय? 0 0 0. त्यांना त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो बाळांनो? स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो? स्केलर मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय? डायगोनल एलिमेंट सेम होते का? नाही. पण स्केलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट काय असतील बाळांनो? सेम असतील. याला आपण काय म्हणतो? स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. आता तुम्हाला हे 2 टाइप एकदम डोक्यात फिट झाले असतील असं मला वाटतं. आता पुढच्या टाइप वरती जाऊया बाळांनो. पुढचा जो टाइप आहे आपला मॅट्रिक्स मधला नल मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्सच्या आधी आपण घेऊया युनिट. त्यालाच म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट आणि आयडेंटिटी या मॅट्रिक्स वरती बरेचसे आपल्याला काय क्वेश्चन बघायला भेटतील. आता बघा युनिट म्हणजेच काय? आपण म्हणतो पर युनिट म्हणजेच काय? तिथे 1 1 असतील. डायगोनल एलिमेंट काय असतील? 1 1 1 आणि बाकीचे काय? 0 0 0. बघा हे तिघं टाइप ऑलमोस्ट सेम आहे. फक्त फरक काय? स्केलर मॅट्रिक्स मध्ये काय 1 1 होते का आपले? नाही. पण युनिट मॅट्रिक्स मध्ये नेहमीच काय असणार आहे? डायगोनल एलिमेंट 1 1 1 आणि बाकीचे काय बाळांनो? 0 0 0. या अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? युनिट मॅट्रिक्स म्हणतो. समजलंय बाळांनो सगळ्यांना? आता पुढचा मॅट्रिक्स मी सांगितला कुठला? नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे काय बाळांनो?
सर्व मॅट्रिक्सचे एलिमेंट काय असतील, झिरो असतील. काय असतील, झिरो. सगळीकडे काय असतील, झिरो. त्याला आपण काय म्हणतो, नल मॅट्रिक्स म्हणतो. समजा 2x2 असेल तर सर्व काय, 0 0 0. याला आपण काय म्हणतो बाळांनो, नल मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे सर्व एलिमेंट काय, सगळीकडे झिरो असणार. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, नल मॅट्रिक्स म्हणतो. आता पुढचा मॅट्रिक्स बाळांनो, पुढचा जो आहे तो म्हणजेच काय, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता बघा, हा पण टाइप आपल्याला महत्वाचा आहे, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय बघा, समजा मी हे डायगोनल एलिमेंट काही असतील, डायगोनल एलिमेंटशी काहीच घेणं देणं नाही. डायगोनलच्या वरती तर अप्पर, अप्पर म्हणजेच काय, वरचा पार्ट. डायगोनलच्या वरती काहीतरी एलिमेंट असतील, नंबर असतील. समजा मी इथे घेतले 4 5 6. ओके, काय सांगितलं मी, डायगोनलच्या वरती एलिमेंट प्रेझेंट असतील आणि खाली काय असणार आहे बाळांनो, 0 0 0. बघा इथं ट्रायंगल फॉर्म होतो. काय होतो, ट्रायंगल फॉर्म. म्हणून याला काय म्हणतो आपण, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय, हा असा एक ट्रायंगल फॉर्म होतो. काय होतो, ट्रायंगल. आणि अप्पर आहे, डायगोनलच्या वरती एलिमेंट प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणतो, अप्पर ट्रायंग्युलर. आणि खालचे काय, 0 0 0. याचाच अपोजिट बाळांनो काय, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कुठला, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याच्यात काय बाळांनो, जसं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काय, डायगोनलच्या वरचे काय एलिमेंट प्रेझेंट होते, आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये बाळांनो काय, काय डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय असतील, प्रेझेंट असतील. काय असतील, प्रेझेंट. आणि वरचा पार्ट काय असणार आहे बाळांनो, 0 0 0. त्याला आपण काय म्हणतो, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इथपर्यंत तुम्हाला काय, मॅट्रिक्स चे टाइप आपण आज 8 टाइप बघितले. आज सर्व एकाच वेळेस सांगण्यापेक्षा आपण हळूहळू सांगूया आणि एकदम परफेक्ट करून घेऊया. जर तुम्हाला समजले असतील हे 8 टाइप तर तुम्ही मला नक्कीच कळवायचे की टीचिंग कसं आहे. आणि आपण बाळांनो एकदम 0 पासून इथे करून घेणार आहेत. आणि गॅरंटी देतो मी, तुम्हाला मॅथ्स मध्ये आउट ऑफ स्कोर कसा आणायचा हे माझ्याकडे लागलं. फक्त तुमचं काम काय, लेक्चर करणं. जर आवडलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो मला नक्कीच कळवायचंय. थँक्यू सो मच.